नमस्कार मित्रो, मी नेहमी तुम्हाला हेल्थ प्लॅन घ्या, टर्म प्लॅन घ्या, वैयक्तिक अपघात विमा घ्या असं तुम्हाला सजेस्ट करतो। मी आजच्या व्हिडिओमध्ये हेल्थ प्लॅन घेतल्यानंतर तुमचे अधिकार काय, तसंच हेल्थ प्लॅन विकणाऱ्या विमा कंपनी कुठल्या गोष्टीला बांधील असेल याच्याविषयी थोडंसं माहिती मी तुम्हाला देणार आहे। कदाचित हा व्हिडिओ थोडंसं लांबेल, पण मला वाटतं की आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही जेव्हा हेल्थ प्लॅन घेता, हेल्थ प्लॅन घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हेल्थ प्लॅनचे डॉक्युमेंट्स तुमच्या हातात पडतात आणि तुम्हाला वाटलं की मला जे बेनिफिट्स मला जे सांगितले गेलेत त्या या डॉक्युमेंट्समध्ये दिसत नाहीत, अशा वेळी मित्र तुम्ही 15 दिवसाच्या आत जर ऑफलाईन घेतली असेल आणि 30 दिवसाच्या आत जर तुम्ही ऑनलाईन पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही ती पॉलिसी प्री लुकआउट पिरियडच्या अंतर्गत तुम्ही पुन्हा परत करू शकता आणि कंपनी तुम्हाला एकही रुपया डिडक्ट न करता पूर्ण तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला परत द्यायला IRDAच्या नियमानुसार, कारण आत्ता 2026मध्ये IRDAचे नियम हे पूर्ण अपडेट झालेले आहेत आणि त्या अपडेट नियमावलीच्या अनुषंगाने मी तुम्हाला आज माहिती देत आहे। तर खूप छान आहे सर, तुम्ही पण हेल्थ प्लॅन घ्या, पण तुम्हाला सांगितलेले बेनिफिट जर त्यात नसेल तर प्री आउट लुक पिरियडमध्ये तुम्ही तुमचे प्रीमियम सहित ती पॉलिसी कॅन्सल करून तुम्ही सगळे प्रीमियम तुम्ही परत देऊ शकता। दुसरं महत्त्वाचं आता नवीन अपडेट जे झालेलं आहे की पूर्वी प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी जो वेटिंग पिरियड होता तो 4 वर्षाचा होता। आता ह्या नवीन अपडेटनुसार तुम्ही 3 वर्षाचा तो PED हा पिरियड झालेला आहे। अजून एक महत्त्वाचं म्हणजे पूर्वी वेगवेगळ्या कंपनीच्या नियमावलीनुसार 65 ते 75 वर्षापर्यंतच तुम्हाला हेल्थ प्लॅन तुम्ही घेऊ शकत होता, पण मित्र आत्ता 100 वर्षापर्यंत तुम्ही म्हणजेच कुठल्याही वयापर्यंत तुम्ही हेल्थ प्लॅन हा घेऊ शकता तुम्ही। त्याचबरोबर तुम्ही कधीही पॉलिसी ही 7 दिवसाची नोटीस देऊन रद्द करू शकता। समजा तुम्ही हेल्थ प्लॅन घेतल्या 2 महिन्यानंतर तुम्हाला वाटलं की आपल्याला हे फायदेशीर नाही आहे, तर तुम्ही 7 दिवसाची नोटीस घेऊन तुम्ही ही पॉलिसी रद्द करू शकता। म्हणजे काय होईल, संपूर्ण वर्षाचा प्रीमियम जो तुम्ही भरलेला आहे आणि आत्तापर्यंत जो काय तुम्ही वापर केला तेवढं दिवसाचं प्रीमियम कमी करून बाकी संपूर्ण प्रीमियम हे तुम्हाला परत मिळणार आहे। त्याचबरोबर नो क्लेम बोनस हे सुद्धा तुम्हाला मिळण्याचा अधिकार आहे, तो नो क्लेम बोनस पण तुम्हाला मिळेल। तसेच तर तुम्ही एखादी कंपनीची सर्व्हिस चांगली वाटली नाही आणि तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जर तुम्ही पोर्टेबल करत असाल तर तुम्हाला नो क्लेम बोनस, नंतर रक्कम वाढ, प्रीमियम डिस्काउंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पोर्टेबिलिटीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर मित्रो, अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला असं वाटलं की कंपनीने तुमचा क्लेम हा नाकारलेला आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने नाकारला आहे, तर तुम्ही सुरुवातीला इन्शुरन्स कंपनीकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि जर इन्शुरन्स कंपनी जर त्याची दखल घेतली नाही, तुम्हाला असं वाटतं तर 30 दिवसानंतर तुम्ही डायरेक्ट इन्शुरन्स ओम्बड्समनकडे तुम्ही ही तक्रार करू शकता। आणि इन्शुरन्स ओम्बड्समनमध्ये ग्राहकांचा विचार केला जातो। जर कंपनीने चुकीच्या पद्धतीने जर तुम्हाला क्लेम नाकारला असेल, कमी क्लेम दिला असेल, क्लेम देण्यास विलंब झाला असेल किंवा चुकीचा प्रीमियम आकारला असेल, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही ओम्बड्समनकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि ओम्बड्समन त्याची दखल घेऊन योग्य न्याय निवाडा करते आणि ओम्बड्समनमध्ये जास्तीत जास्त न्याय हा ग्राहकाभिमुख असतो। तर मित्रो, अशा प्रकारे जे नवीन अपडेट आता आलेले आहेत ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचावे या एका उद्देशाने हाचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा विश्वनाथ कट्टा, रॉयल सर्व्हिसेस, लेटेस्ट क्रिएट वेल्थ। अशा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकता। माझा फोन नंबर 9049 355 455 93 25 40 24 68। धन्यवाद। थँक्यू।